बिहारमध्ये एनडीए सरकारने मतदानाच्या आधीच महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये पाठवले आहेत. नाव देण्यात आलं त्याला मुख्यमंत्री महिला रोजगार योजना. 75 लाख महिलांमध्ये वाटलेले आहे 7,500 करोड रुपये. मित्र, हे ऐकायला तर असं वाटतं की सरकार महिलांचा विचार करत आहे, सरकार गरिबीचा विचार करत आहे. कारण का बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये मतदान आहे, पण अचानक सरकारला महिलांची आठवण आली. जरा विचार करा, नितीश कुमार आणि एनडीए मागील 20 वर्षापासून सत्तेत आहेत. जर खरंच महिलांसाठी काय करायचं असेल तर ही योजना आधी का आणली गेली नाही? आणि मित्र, हा ट्रेंड फक्त बिहारमध्ये नाही, दिल्लीमध्ये मार्च 2025 मध्ये महिला समृद्धी योजना लॉन्च करण्यात आली. 2,500 रुपये प्रत्येक महिन्याला, प्रत्येक महिलेला. महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड यांसारख्या राज्यांमध्ये प्रत्येक वर्षी महिलांचा वोट बँकच्या थ्रू वापर केला जातो. तर मित्र, प्रश्न हा आहे की जर सरकार आपल्याला पैसे वाटत असेल तर नवनवीन तरुण वर्गाला बेरोजगारीकडे का बघत नाही? काय वाटतं मित्रांनो, हा खेळ कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये लागू आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.